नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आता आपण आज सुरुवात करतो आहे ॲडिलेडमध्ये आर्काबा हॉटेलच्या इथून, लोकली नोन ॲज दी आर्क. हे हॉटेल 1960पासनं गेस्टला सर्व करत आहे. व्ह्यू बघू शकता, खूपच छान आहे. आता आपण जाऊया हॉटेल रूममध्ये. आम्हाला त्यांनी स्पेशली क्रिसमसमध्ये असूनसुद्धा पीक सीझनमध्ये अपग्रेड करून दिलेला, आणि हे आहे टॉप फ्लोअरचं 5व्या मजल्यावरचं रूम. बघू शकता, आम्हाला 1 बेड अपार्टमेंट विथ बाथटब दिलेलं आहे. एक्स्ट्रा घरामध्ये 3 TVs आहेत. व्ह्यू छान आहे, माउंटन्सचा येतो, आणि सर्व काही खूप छान ठेवलेलं आहे इकडे हॉटेलमध्ये. तर आय वूड रेकमेंड, हे मस्ट विजिट हॉटेल आहे जर समजा तुम्ही ॲडिलेडला ट्रिपला प्लॅन करत असाल तर. हॉटेलच्या 30 मिनिट्सच्या शॉर्ट ड्राईव्हजवळच आहे वसलेलं हँडॉर्फ विलेज, जिथे आता आपण ड्राईव्ह करून जात आहे. हँडॉर्फ विलेजबद्दल सांगायचं तर हे आहे सर्वात ओल्डेस्ट ऑस्ट्रेलियातलं जर्मन सेटलमेंट, जे 1839मध्ये वसलेलं. हँडॉर्फ विलेज हे ॲडिलेडपासनं जवळजवळ 30 to 45 मिनिट्सपासनं लांब आहे, आणि गाडीने किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने इथे इझिली आपण पोहोचू शकतो. दोन्ही बाजूला रस्त्याच्या वुडन स्टाईल बिल्डिंग्स, बेकरीज आणि जर्मन कॅफेज. इथे जेव्हा तुम्ही पाय ठेवता, आजूबाजूला फिरता, तेव्हा असं वाटतं आपण जणू जर्मनीमध्ये किंवा युरोपच्या कुठल्या एका छोट्याशा विलेजमध्ये आलेलो आहे. इथे राहणाऱ्या लोकल्सने आपल्या घरासमोर केलेलं क्रिसमसचं डेकोरेशन हे पाहण्यासारखं असतं. रात्रीच्या वेळी तर हे अजूनही सुंदर दिसतं. एक झलक आपणही समोर बघतो आहे. हँडॉर्फ हे विलेज फेमस आहे जर्मन सॉसेजेससाठी, प्रिट्झल्स जो जर्मन ब्रेड असतो, चीज आणि हँडमेड चॉकलेट्स. म्हणजे जर समजा तुम्ही इथे येत असाल तर तुमच्या डाएटला बाय बाय बोलूनच या. वर्ल्ड वॉर 1 आणि 2 नंतर बरेचसे युरोपियन सेटलर्स या विलेजमध्ये आणि आसपासच्या परिसरात सेटल झाले होते. याचे आपण पडसाद बघू शकता इकडच्या विलेजच्या आर्किटेक्चर, कल्चर आणि फूडमध्ये. इकडचे गार्डन्ससुद्धा खूप सुंदर आहेत फिरण्यासाठी. यू मस्ट विजिट दी गार्डन्स ॲज वेल. इकडचे बार्स, रेस्टॉरंट्स, कॅफेज, सुविनियर शॉप्स यांचा पट्टा जवळजवळ 3 ते 5 किलोमीटर लांब आहे. फिरता फिरताना तुम्हाला जवळजवळ अर्धा दिवस तरी लागणार. त्या हिशोबाने ट्रिप प्लॅन करून या. हँडॉर्फवरनं निरोप घेऊन आम्ही निघालो परतीच्या मार्गावरती फ्रॉम ॲडिलेड टू मेलबर्न, आणि रस्त्यामध्ये आम्हाला लागली भूक, तर आम्ही एक फेमस सँडविच जॉईंटच्या इथे थांबलेलो. आता आपण इकडे ॲडिलेड आणि मेलबर्नच्या मध्ये हायवेवरती एक स्टॉप घेतलेला आहे. सुंदर कॅफेजवळ थांबलेलं आहे. ब्रेकफास्ट करायचं वेळ आहे. तर इथे काही टोस्टीज वगैरे आणि काही वॅफल्सचे ऑप्शन आहेत. आता माऊने आपली फेवरेट डिश मागवलेली आहे, तर माऊच सांगेल काय मागवलं.
काय भाव? This is a waffle with chocolate syrup and strawberries and bits of plums. आपण मागवलेले आहेत व्हेजिटेरियन सँडविचेस खायला. बघूया कशी टेस्ट आहे यांची. ॲडिलेड टू मेलबर्न रिटर्न येतानाच अजून एक नॅचरल वंडर व्हिजिट करायचा वेळ झालेली आहे, ते म्हणजे पिंक लेक. तर हा आहे द फेमस पिंक लेक. पिंक लेकला पिंक कलर आला तरी कुठून? तर तो आलेला आहे ह्याच्यात प्रेझेंट असलेल्या अल्गी आणि बॅक्टेरियामुळे. पूर्वी इकडचे ॲबोरिजिनल लोक ह्या पिंक लेकमधला सॉल्ट हार्वेस्टसुद्धा करत होते, पण आता हे फक्त व्हिजिटर्सचं स्पॉट आहे. इथून सॉल्ट हार्वेस्ट केलं जात नाही. अशा या ब्युटिफुल व्ह्यू सकट आम्ही घेतो आहे निरोप. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ, नवीन डेस्टिनेशन एक्सप्लोअर करायला. आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.